हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आमचं जेवण वगैरे सगळं करून झालं होतं, घरातलं सगळं आवरून झालं होतं आणि इथे जोरदार पाऊस सुरू होता आणि आम्ही एवढ्या पावसात निघालो होतो. माझ्या फ्रेंडची वास्तुशांतीची पूजा होती, म्हणजे त्यांनी नवीन घर घेतलं होतं तर त्याचीच वास्तुशांतीची पूजा होती आज. तर तिकडेच निघालो होतो, पण थोडाफार म्हणजे 5-10 मिनटंच पाऊस लागला आणि नंतर बंद झाला. म्हणजे असं ते वेगळं वाटत होतं, कारण इथे पाऊस म्हणजे सुरू झाला होता जोरदार आणि लगेच पुढे गेलो तर तो बंद झाला. नंतर पुढे ऊन, नंतर वारं असं सुरू होतं. तर मी ना ही ब्ल्यू कलरची साडी घातली होती. ही साडी ना म्हणजे मी माझ्या भैयाच्या सुपारीच्या कार्यक्रमाला घातली होती, तर त्याच्यानंतर ना मी आजच घातली होती. त्यामुळे म्हणजे खूप दिवस झालं घातलीच नव्हती. दुसरीच वेळ आहे माझी घालायची. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथं ना विंडमिल बसवायचं काम सुरू होतं, तर त्यांनी सगळे पानं वगैरे आणून ठेवली होती आणि हे म्हणजे दुरून असं वाटत होतं एखादं विमानच असं उभा केलेलं आहे, एवढं ते मोठं दिसत होतं. आणि आम्ही इथं ना तिच्या घरी पोचलो होतो, माझ्या फ्रेंडच्या घरी. आणि त्यांनी एवढी छान पूजा मांडली होती ना, सगळे म्हणजे खूप प्रसन्न आणि खूप छान वाटत होतं इथं येऊन. मस्तपैकी पूजा मांडली होती आम्ही. म्हणजे पाया वगैरे पडले, दर्शन घेतलं, प्रसाद घेतला, सत्यनारायणची पूजा पण मांडली होती. छान असा प्रसाद घेतला आम्ही आणि सगळा होम टूर तर तुम्हाला देतोच. पण तसं तर त्यांचं हे दुसरं नवीन घर घेतलं आहे त्यांनी. त्यांचं आधीचं पण आहे, आम्ही जिथं राहतो ना तिथंच आहे त्यांचं. आणि हे त्याने ना दुसरं फ्लॅट सिस्टम घेतलं आहे. 2 BHK आहे आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं सगळं. आणि एक कॉर्नर असं एवढा त्यांनी प्लॅन करून सेट केलं होतं ना, सगळं ऑल ओव्हर खूप भारी दिसत होतं. म्हणजे मला तर पर्सनली खूप जास्त आवडलं. तर हा आहे डायनिंग टेबल. तर त्याने ना आता तुम्हाला माहितीच आहे, फ्लॅट सिस्टममध्ये एवढी काही जागा नसते की आपण प्रत्येक आपल्या मनाने हे करू शकू. तर त्याने ना असं म्हणजे प्लॅन करून ना फोल्डेबल डायनिंग टेबल बनवलं होतं. तो खरंच म्हणजे खूप छान वाटत होता. म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा आपण काढून चेअर हे करून बसू शकतो. आणि घराजवळ डीमार्ट होतं, म्हणजे स्कूल होतं, त्यामुळे हे ना म्हणजे एवढं ॲक्सेसेबल होतं ना सगळं ऑल ओव्हर खूप छान वाटत होतं. छान झाला कार्यक्रम. गिफ्ट ते आणलेले दिले, त्यांनी पण रिटर्न गिफ्ट दिले. शर्यूसाठी पण गिफ्ट दिलं, म्हणजे आमची जी चिल्लर पार्टी होती ना त्यांच्यासाठी ना त्यांनी हा छान असं रॅबिटचं ना एक छोटीशी प्लेट दिली होती. खूप क्यूट वाटत होती ती. आणि नंतर जेवणाची तयारी केली, कारण शरूच्या पप्पाला तर भूक लागली होती. नंतर आल्यावरती म्हणजे जिम करून आले, ते आल्यावरती 9-10 वाजता आम्ही जेवण केलं. भाकरी, शेपूची भाजी आणि सोया चंक्स बनवले होते छानपैकी. आणि रात्रीचं स्किन केअर वगैरे करून घेतलं. आणि उद्या आहे संडे, तर संडेला मला भरपूर काम आहे, त्यामुळे उद्या तर मेहंदी काढता येणार नाही. सोमवारी वटपौर्णिमा आहे, शरूची सकाळी स्कूल पण आहे, त्यामुळे 2 टाईमचा डब्बा द्यायचा, त्यामुळे मी लवकरच मेहंदी काढून घेतली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.